सावनेर तालुक्यातील पोटा आणि चणकापूर ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा प्रस्ताव मागील अनेक महिन्यांपासून ग्रामविकास मंत्रालयात प्रलंबित होता। या प्रस्तावामुळे गावामध्ये मोठा गोंधळ आणि प्रशासकीय अडचणी येत होत्या। अखेर भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री विलास महल्ले यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं असून 8 ऑगस्टला या प्रस्तावावर शासनाने शिक्कामोर्तब केलाय। लवकरच पोटा आणि चणकापूर या 2 स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात येतील। या विभाजनासाठी विलास महल्ले यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयात एका हाती किल्ला लढविल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय। महाराष्ट्र शासनाने नुकतेच या संदर्भात आदेश काढलेत। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महल्ले यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। या विभाजनामुळे दोन्ही गावांचा प्रशासकीय कारभार अधिक सोयीस्कर होईल आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। खापरखेडा नगर परिषदसाठी मानेगाव, चिचोली व चणकापूर असं एकत्रीकरणाचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे। त्यामध्ये चणकापूर आणि पोटा हे जोपर्यंत विभाजन होत नाही तोपर्यंत आपण नगर परिषदच्या मुद्दा मार्गी लागू शकत नाही। आणि त्यावेळेस 2023ला मासिक सभेमध्ये ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर झाला। त्यानंतर 24ला हा जिल्हा परिषदच्या स्टँडिंग कमिटीला बसला। स्टँडिंग कमिटीने जिल्हा परिषदेने मान्यता देऊन हा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी होऊन विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांच्याकडे सादर झाला। दिनांक 6 मार्च 2025ला विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा प्रस्ताव ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास सचिव यांच्या दरबारात मंजुरीसाठी गेला। परंतु गेल्या 5 महिन्यापासून याच्यावरती शासनाने कुठले आदेश जारी केले नाही व विभाजन केलं नाही। हा मुद्दा लक्षात घेता मी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। याचिका दाखल करण्याअगोदर आपण रितसर नोटीस ग्रामविकास सचिव व ग्रामविकास मंत्री यांना दिली। नोटीसला कुठलाही मला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे मला 28 जुलै 2025ला माननीय न्यायाधीश श्री अनिल पिल्लोर व न्यायमूर्ती माधवी उषाली जोशी यांच्या संयुक्त खंडपीठाने शासनाला आदेश दिले व विचारणा केली। त्याचं परिपत्रक 8 ऑगस्ट 2025ला विभाजनाचा आदेश पारित झाला। त्याची प्रत निघाली व नगर परिषदेच्या साठी अडथळा ठरणारा पहिला मुद्दा जो सर्वात महत्त्वाचा होता चणकापूर पोटाचे विभाजन हे झालेलं आहे व इकडे सर्वीकडे आनंदाची वातावरण निर्मिती। तर हा जो निर्णय लागला हा कोर्टामार्फत लागला या मंत्रालयामार्फत लागला? नाही, न्यायालयामार्फत लागला। न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामविकास मंत्रालयाने आदेश विभाजन केलेला आहे। आता हा मार्ग मोकळा झाला खापरखेडा नगर परिषद बनण्यासाठी? हो, 100%। यासाठी 25 ऑगस्ट 2025ला आपले सेकंड हिअरिंग माननीय न्यायमूर्ती यांच्या संयुक्त खंडपीठासमोर 25 ऑगस्टला आहे। मला आशा आहे की त्या दिवशी ईश्वर आपल्या सोबत असेल व खापरखेडा, चणकापूर आणि मानेगाव वासियांना ज्या गोष्टीची आतापर्यंत प्रतीक्षा आहे लवकरच त्यावर आनंदोत्सव, विजयोत्सव आपण साजरा करू आणि न्यायमूर्ती शासनाला विचारणा करून लगेच तोही आदेश निघेल। ही हिअरिंग फायनल असणार की काय? यामध्ये पुन्हा प्रोसेस न्यायालयीन प्रक्रिया आहे, याविषयी मी सांगू शकत नाही। प्रतिनिधी विनोद गोडबोले, NTV न्यूज मराठी, खापरखेडा, नागपूर।